श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नाशिकमध्ये महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा एक भव्य सोहळा उत्साहात पार पडला. युनिटी फाउंडेशनच्या वतीने आयोजित नारी शक्ती पुरस्कार 2026 कार्यक्रमानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. युनिटी फाउंडेशन तर्फे महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला नारी शक्ती पुरस्कार 2026 सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. हा कार्यक्रम नाशिक रोड येथील सेलिब्रिटा सभागृह इथं पार पडला. या सोहळ्याचे आयोजन युनिटी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा ॲडव्होकेट एकता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून बिग बॉस फेम तसेच विविध मालिकांमध्ये काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री वीणा जगताप यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिकच आकर्षण प्राप्त झालं. तसेच कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून ग्राहक संरक्षण समिती अध्यक्ष डॉक्टर आशा पाटील, कैलास धीरवाणी, राजेंद्र बोरस्ते, तक्षा शेट्टी, आशा मोरे, विनय नगरे आणि गायश्री गायधनी यांची उपस्थिती लाभली. या सोहळ्यास PNG ज्वेलर्स आणि अशोका कॅन्सर सेंटर, व्हिजन आय केअर, संग्रह फोटोग्राफी, एकदंत ग्राफिक, नुपूर डान्स अकॅडमी यांचे प्रायोजकत्व लाभलेलं होतं, ज्यामुळे कार्यक्रम अधिक भव्य स्वरूपात पार पडला. कार्यक्रमाला समाजातील मान्यवर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते निवड झालेल्या महिलांना नारी शक्ती पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. सन्मानित महिलांनी आपल्या कार्याच्या अनुभवातून प्रेरणादायी विचार मांडले. मॅनेज करणं आणि इतका मोठा कार्यक्रम इतक्या छानपणे ऑर्गनाईज करणं म्हणजे मी तर खूप इम्प्रेस झाले फ्रँकली. आणि ताई जितकी सुंदर आहे त्याहीपेक्षा ती खूप इंटेलिजंट पण आहे, कारण इतका मोठा कार्यक्रम म्हणजे फायनलपर्यंत येऊन इतक्या चांगल्या पद्धतीने तो पार पडून दिला आहे ताईने. सो थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल. असेच तुमचं सहकार्य असू द्या आमच्याकडे. आय एम शुअर 100%. ताईंच्या पुढील भावी वाटचालीस काय शुभेच्छा? मी काय सांगणार आता पुढे काय असेल तर मला सांगतो करू. सो आणि ऑल द बेस्ट. नमस्कार नाशिककर, मी ॲडव्होकेट एकता प्रशांत पदर, युनिटी फाउंडेशनची संस्थापिका आणि अध्यक्ष. आज आपल्या सेलिब्रिटा हॉलला महिला दिनाचा कार्यक्रम झाला, तर इतका छान मला प्रतिसाद मिळालेला होता. नाशिककरांचं नेहमीच भरभरून प्रेम मला भेटत असतं, युनिटी फाउंडेशनला भेटत असतं. तर आपण इथे 125 महिलांना पुरस्कृत केलं आहे. आपण यावेळेस 2 कॅटेगरी ठेवल्या, तर सोशल आणि बिझनेस अवॉर्ड. सो आपण त्यासाठी महिलांना म्हणजे मी नेहमी महिलांना एन्करेज करत असते. नाशिककरांना जसं माहिती आहे की सांस्कृतिक पण कार्यक्रम घेतो, तसं आज आपण पुरस्काराचाही कार्यक्रम घेतला. आणि त्याच प्रकारे आपण आज 4थं वर्ष आहे आणि मला खूप आनंद वाटतो की मी नाशिककरांसाठी असं काही महिलांसाठी असं काही छान काम करते आहे. आणि माझ्याकडून ही सेवा नाशिककरांसाठी नेहमी होत राहावं. आणि जशा मॅडम आल्या आहेत तसेच आपण अजून छान छान कलाकार नाशिकमध्ये घेऊन येऊ, याच्यासाठी मला नाशिककरांचं प्रेम पाहिजे. तसेच माझ्या ह्या कार्यक्रमाला माझे जेवढे स्पॉन्सर्स आहे, सगळे माझे अतिथी, मैत्रिणी, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. इथे सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, तसे सगळे काही पुरस्कारते आहेत, त्यांना खूप खूप शुभेच्छा देते पुढील वाटचालीसाठी. आणि कधीही नाशिकमध्ये मी ॲज अ ॲडव्होकेट सांगते, कधी नाशिकमध्ये कुठल्याही महिलाला प्रॉब्लेम असेल, मी युनिटी फाउंडेशनसोबत नेहमी संपर्क करा. आणि ही ताई तुमच्यासाठी नेहमी उभी राहणार. थँक्यू. नाही, ऑल महाराष्ट्रामध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी ॲडव्होकेट एकता कदम मॅडमच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपूर्ण नाशिक शहरात आणि परिसरामध्ये चांगलं असं महिलांसाठी काम केलं जातं. आणि आज महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेल्या महिलांचा सत्कार त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ज्या याच्या मागे जी स्त्री शक्ती आहे, आदरणीय आमच्या मैत्रीण ॲडव्होकेट एकता कदम, जशी दिसायला सुंदर आहे
जे ताईंनी प्रश्न विचारला आहे तो खरंच खूप सुंदर आहे. माझी युनिटी फाउंडेशनची सुरुवात फक्त आणि फक्त 25 महिलांपासून झालेली, पण त्या 25 महिलांपासून आज मी 4 वर्षामध्ये युनिटी फाउंडेशन मार्फत म्हणजे हजारो ते लाखो लोकांपर्यंत पोहोचली गेलेली आहे. आणि ते फक्त आणि फक्त माझ्या फाउंडेशनमुळे शक्य झालंय. आणि फाउंडेशन खोलण्यामागचं एकदम प्रांजळ असं कारण फक्त एकच होतं की मी पण आधी हाऊसवाईफ होती, कुठेतरी घाबरायचे आणि मला असं वाटतं की नाही, जेव्हा मी एका मुलाला जन्म दिला तर त्यासाठी मला असं वाटतं की त्याच्यासाठी कुठेतरी लढायचं असेल तर मी कसं करणार. सो मी म्हटलं की नाही, स्वतःमध्ये मला कॉन्फिडन्स आणायचा आहे. सो त्यानंतर मी वकील झाले, ॲडव्होकेट झाले. त्यानंतर मग मी युनिटी फाउंडेशनची स्थापना केली, स्टेज डेअरिंग आली आणि सगळं काही माझ्या नाशिककरांच्या ज्या काही जेवढ्या महिला आहेत त्यांनी इतकं डोक्याला उचलून धरलंय मला पूजा, की खूप प्रेम मिळतं, खूप प्रेम मिळतं आणि त्या प्रेमात मी भारावून जाते, खरंच खूप भारावून जाते. आणि म्हणजे माझे मिस्टर ते पण खूप चांगले मला सपोर्ट करतात. आणि मेन म्हणजे नाशिककर खरं सांगते की महिला मला इथपर्यंत आणण्यामागे फक्त आणि फक्त महिलांचा साथ आहे. या सोहळ्यात महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देत त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि व्यवस्थापन अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं पार पडलं. ॲडव्होकेट एकता कदम यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की महिलांच्या कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ देणं आणि समाजात सकारात्मक बदल घडवणं हे युनिटी फाउंडेशनचं ध्येय. महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देणारा हा सोहळा नाशिकसाठी एक प्रेरणादायी ठरला. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.